नमस्कार, संघर्ष न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण करमाळा तालुक्यातील साडे या गावामध्ये आलेलो आहोत। या गावामध्ये एका वस्तीवर आपण या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर या ठिकाणी येण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हटलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून हे गाव जे आहे हे चर्चेमध्ये आहे। या गावामध्ये अनेक प्रकारच्या चोऱ्या होत आहेत आणि त्या चोऱ्या एक दोन नव्हे तर तब्बल 42 ते 43 चोऱ्या या गावामध्ये झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। 11 ऑक्टोबर 2025 वार शनिवार रोजी आपल्या समोर जे या ठिकाणी हे निवास आहे लक्ष्मी निवास, या लक्ष्मी निवासामध्ये सुद्धा अशाच प्रकारे सशस्त्र दरोडा या ठिकाणी पडलेला आणि या ठिकाणी जे रहिवासी आहेत आजी आजोबा यांना बेदमपणे इथे जे चोरटे आले होते त्यांनी मारहाण केलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे। आणि आता सध्या आपण नेमकी काय परिस्थिती झाली होती काय ह्या सर्व गोष्टींची आपण पाहणी करण्यासाठी आणि येथील जो ग्राउंड रिपोर्ट आहे तो घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आता जर पाहिलं तर गावकरी जे आहेत ते या ठिकाणी नेमकी ह्या परिस्थिती काय झाली बाबा काय नाही ती दररोज या ठिकाणी येत आहेत आणि चौकशी करत आहेत की त्या आजी आजोबांना जी मारहाण झालेली आहे ही मारहाण नेमकी बाबा किती प्रमाणात झालेली आहे, आपल्याला नेमका काय उपाययोजना करता येईल ह्याची सर्व आता या ठिकाणी सर्वच जण इथली जी गावकरी येत आहेत ते उपाययोजना करताना आपल्याला दिसून येत आहेत। आपण घरामध्ये सध्या तरी प्रथमतः जाऊन नेमकं काय नेमकी कुठं कुठं कशा प्रकारे काय चोरी झाली आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानंतर या ठिकाणी जे उपस्थित गावकरी आहेत किंवा येथील जे काय दत्तात्रय जाधव आहेत करमाळा पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यांच्याकडे विचारणा करून घेणार आहे की नेमकं आता पुढे पाऊल काय असणार आहे। तर काय नेमकं झालं काय पहिल्यांदा ह्या घराला कटावणी लावली परंतु ह्या 3-4 लोक असल्यामुळे इथलं काय लिगलेलं आहे। त्याच्यानंतर मग तुरटी ह्या दिशेने आली, बर ह्या दिशेने येऊन किचनच्या साईडने सध्या आपल्याला जी माहिती मिळते ते प्रथमतः चोरट्याने ही समोरचा जो दरवाजा होता ह्या दरवाजावर तिथं म्हणजे तो दरवाजा उघडण्यासाठी कटावणीने प्रयत्न केला पण दरवाजा उघडला नाही अशा प्रकारे माहिती मिळते। परत पुढे नेमकं काय झालं ते जाणून घ्या। त्यानंतर चोरट्यांनी इकडून प्रवेश करण्यासाठी या दरवाजाला कटावणी लावली, ह्या दरवाजाला इथं दरवाजाला इथं कटावणी लावली, इथं कटावणी लावली आणि इथं कटावणी लावून हा दरवाजा पूर्ण बाजूला स्क्रू वगैरे काढून टाकले, निघाले गेले। बर तिथून प्रवेश केला त्यांनी। एक मिनिट, मला वाटतं हे कटावणीचेच वन आहेत का? हो कटावणीचे बरोबर, हे तुटलं हे आता बसवलं परत। बर आज नवीन इथं हे निघलं होतं नवीन बसवलंय, बर हे सगळं नवीन बसवलं। म्हणजे दरवाजा सागवानाचा आहे परंतु त्या चोरांनी कशा प्रकारे या ठिकाणी म्हणजे दरवाजाच बाजूला काढून या ठिकाणी प्रवेश केलेला आतमध्ये प्रवेश ही किचन रूम आहे, हे तर स्वयंपाक केला आणि सगळे जे आहेत वस्तीवरचे गावातील सर्व महिला मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। आता पुढे नेमकं काय विषय काय झाले हे आपण जाणून घेऊया। किचन मधून इथून परत प्रवेश तिथं आलेला आहे त्यांचा, डायरेक्ट बेड मध्ये प्रवेश केला। त्या दरवाजाला एक सिंगल लॉक होतं परंतु सिंगल लॉक हे या पद्धतीत होतं त्याच्यामुळे त्यांनी हे लॉक काढून हिसका देऊन आतमध्ये आले। हे रक्ताचा सगळा थराळा इथं होता। आता डिपार्टमेंटने ते चादर वगैरे सगळं रक्ताने भरलेले वगैरे घेऊन गेलेले। इथं आजी इथं आजोबा झोपलेले होते, आल्यानंतर डायरेक्ट त्यांनी काठीने त्यांच्यावर अटॅक चालू केला। 5 जणांनी अटॅक चालू केला। खरं तर या ठिकाणी हे काय इथे भयानकता किंवा भयावहता इथं काय नेमके घडले असेल किंवा जे आजी आजोबा या ठिकाणी झोपले होते त्यांच्यावर जो हल्ला करण्यात आला इथं रक्त असेल, ही बांगड्या असतील किंवा हे सर्व इथं पडलेलं आहे। त्याचप्रमाणे इथं जर आपण पाहिलं की चोरीचा जो उद्देश या ठिकाणी ठेवला होता त्यानंतर इथं जे कपाट आहे
हे कपाट सुद्धा या ठिकाणी पूर्णतः उघडून लॉक तोडून या ठिकाणचं काय सामान असेल ते सुद्धा चोरलेलं आहे. तर हे ड्रावर जे आहे ते सुद्धा या ठिकाणी उघडून यातील जे काय सामान असेल किंवा त्यांचं जे काय म्हणजे काय भविष्यासाठी काय थोडीफार रक्कम म्हणा किंवा थोडीफार सेव्हिंग माणूस ठेवतो ऐन वेळेस, तर ते सुद्धा या ठिकाणी पूर्णतः या ठिकाणी चोरट्यांनी लंपास केल्याचं या ठिकाणी दिसतंय. हे सर्व काही अशा प्रकारची ही सर्व घटना या ठिकाणी आपल्याला दिसून येते. या ठिकाणी ही सर्व भयावह या दिसल्यानंतर आता आपण पुढे नेमकी काय घटना घडली बाबा, दुसरीकडे त्यांनी कुठं प्रवेश केला होता का, नेमकं काय झालं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नेमकं परत काय पुढे कुठं काय झालं काय विषय. पुढे त्याच्यानंतर त्यांनी इकडे बघितलं, वरती गेले, वरती एक दरवाजाला येतील, फक्त त्यांना हानमार भरपूर झाली आणि त्यांना रक्ताचं हे झाल्यामुळे ते जागेवर असं पडल्यामुळे त्यांनी लगेच त्यांनीच स्वतः त्याला कापड देऊन म्हणजे दाबून धरा आणि ते बेशुद्ध अवस्थेत पडल्यामुळे ते घाबरून पळून गेले. म्हणजे त्यांना ही जाणीव झाली की आता जीव त्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यांच्या जीव त्याला धोका निर्माण झाला असं कळलं बाबा हा माणूस आपण ज्याला मारलंय किंवा आता मरण्याच्या ह्याच्यातच आला, चक्कर येऊन पडला तो माणूस आणि त्यांची मंडळीला पण हातावर मार लागल्यामुळे तिला पण काय म्हणून त्यांनी लगेच पळ काढला. हा माणूस गेला, त्यांना वाटलं की हा माणूस गेला आता मेला, पळ काढला, मरण्याच्या उद्देशाने त्यांनी पळ काढला. तर ज्यांना मारहाण झालेली आहे ते सुद्धा आजोबा या ठिकाणी आहेत. आपण त्यांची या सर्वच बाबतीत काय प्रतिक्रिया आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बाबा नाव काय? रघुनाथ नेवळची बोलू. बर, काय नेमकं काय विषय काय झाला होता त्या दिवशी? त्या दिवशी असं झालं, मी 12 वाजता झोपलो. बरं, झोपलो त्यांनी 12:30 ह्याच्या दरम्यान आलेली काही माहिती पडली नाही. बरं, हां, मग इथं मी झोपलो होतो खाटवर. बरं, आणि इथं एकदम कोणाकोणा 4-5 जण आतमध्ये शिरली. पहिले खाटवून मला बोललं खाली की डोक्यात काठी. बरं, डोक्यात काठी घातली. एक जणांनी सुरीन 2 जण हाणायला आणि 2 जण कपाट उघडायला आणि 2 जण इकडं होते इकडल्या. आणि मग बाहेर किती होती ती काय मला बघून दिली नाही. एकदा कुठं चालू झालं की बाहेरचं काय बघता आलं. बरं, किती 7-8 जण होती का सगळे? सगळ्याचं मोहरं असते. बरं, तिकडल्या कडेकडे उघडा, बहिणीचे ते एक उभा तिची अगोदर केली, तिथे दारात उभं राहिलं त्यांना कुलपला कडेला. बरं, आणि परत इकडे एक उभा, इकडे एक 3 कुलपं लावली, इकडे 2 आपल्या कडे घातले ना. बरं, तिथे एक उभा. मग असं म्हणून आता आपल्याला काय काय मोजते यायचे बाबा. काय तुमच्या मंडळीला बी मारहाण झाली का? हातच मोल नाही. बरं, ती नुसती उठून बसवतो तर काठी घातली. हां हां, म्हणजे काय अर्धा करू दिला नाही म्हणायचं? बोलून असं वर बघून दिलं नाही. हां, वरनं ठोकत चालतं. काय तोंडाला काय रुमाल बांधले होते काय? काळ तसलं हे चोर पट्टे असतात हां, ना, ती बांधलेली होती. बरं, ती बी कवडातनं माझ्या अंगाकडे असतोच नजर पडल्यात, पुन्हा वर बघून दिलंच नाही त्यांनी. हात्यारबंद पण होती ना? हातरबंद कसं काट्या ती नेमकं काय? काट्या एवढ्या काट्या काका एक जणाच्या हातात सुरी होती. बरं, मला वाटलं आवाज केला की खूप बरं, आवाज बोलता आलंच नाही. मग ती बाहेर गेल्यावर पुन्हा मला कुठं उठा येते, हिचा हात लागला तर हात टेकविले तर उठा येत नाही. बरं, पुन्हा बाहेरची कडे काढत तिकडे फोन केला माणसाला, तिकडल्या माणसाला पुढे मग कडे काढले त्यांच्या, मग हिथल्या कडे काढायचं. बरं, आणि मग दोघाला बी तिकडे केलं. खरं तर आता ज्या आजोबांना मारहाण झालेली आहे आपल्याला आताच माहिती देत असताना दत्ता जाधव यांनी सांगितलं की बाबा ते सुद्धा मरणासन्न अवस्थेमध्ये चालले होते आणि ज्यावेळेस चोरट्यांना ह्या सर्व गोष्टी जाणवली त्यावेळेस त्यांनी तिथून पळ काढलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला ज्यांच्यावर दुसरा हल्ला झाला त्या आजी सुद्धा आहे, त्यांची आपण कुठे जातो. आजी नाव काय? लयच हे केलंय. हातावर आणलं का? हा, कशी अशी काट्या आडवी मारली होती काय? काय त्यांनी चक्कर आली मला कळलंच नाही. 7-8 जण होती ना ते. बर बर,
कपाट खोलायला 2-4 जण ह्यांची ह्यांना मारायला 2-3. बर बर. आणि ती तोंड बांधलेली होती त्यांची, टोप्या तसल्या माकड टोप्या घातलेल्या होत्या. मला काही कळलंच नाही, चक्कर जी आली पडली खाली ती कळलंच नाही. परत ही कानात होतं ना, कान तोडून घेऊन गेले. कान तोडून कानातलं ओढून घेतलं काय? ओढून घेतलं, गळ्यातलं बी तटकन तोडलं, घेऊन गेले. इथं डोळ्याला काय? मार लागला. इथं डोळ्याला इथं काळं निळ पडलंय, ते मार लागलाय. मार लागलेला. वरच रक्त आलंय का काही, साकळलंय का काय होय. पण पहिले नव्हतं काही. हाताचं तर लयच, तुमचे हात लयच सुजला, लयच बेकारी झाली हाताची. काचा बुडल्या. होय. हाताचं हाड मिळून मोडलं काय? डॉक्टर म्हणले ना, हात फाडून 1-2 कांडे असते, ती 1 कांडी. हा. म्हणजे काय, किती घरामध्ये किती जण होते? 5 जण होती घरात. बर. म्हणजे तुमचे आपले घरातली राहणारी माणसं दोघच होता? कोण नव्हती, दोघच होता. पण दिवाणवर झोपलेले याला ओढलं, तसंच खाली काटे हाणायला सुरुवात केली. काटे होते ना मोठे मोठे त्यांचे. बर बर बर. काटे वरडायला लागल्यावर मी जागी झाले, उठले. हा हा. मारू नका म्हणून असा हात केला, तशीच त्यांनी काठी काढायला. आलती का पोलीस? आलती का? आलती. काय म्हणली? काय म्हणले असते, ही घेतलं, कुठं काय केलं, कसं केलं, एवढं विचारलं. बाबा कसं हाणलं, काय काय पोलीस आलती ना? काय म्हणले? काही असं जबाब नुसतं घेऊन हे करून गेले. हा. आता त्यांनी बाहेर काय केले पोरांनी काय माहिती. बर. जबाब घेतले नसते, 4-5 बारे जबाब घेतले. बर. ती रक्त बिक्त रात्री कपडे बिपडे घेऊन गेली आमची, ते रक्त पडलेलं. बर. पोलिसांनी? हा हा. सतरंजी ही हात सुजलेलं होतं, जंपर काढता आला नाही, कापून काढून घेऊन गेली. बर बर. साडी. खर तर आपण या ठिकाणी हा ग्राउंड रिपोर्ट घेत असताना म्हणजे ही मारहाण केलेली आहे. आणि खर तर ही काय असे एका भांडणामध्ये ज्या प्रकारे मारहाण केली जाते त्या प्रकारे ह्या वृद्धांना मारहाण केलेली आहे, फक्त थोड्याशा पैशांच्या लोभापायी. जर त्यांच्यात जर जीवाचं बरं वाईट झालं असतं तर या पैशाचं नेमकं, त्या पैशानं सुद्धा त्यांचा जीव परत आला नसता. आपल्या सोबत या ठिकाणी दुसरे एक आजी आहेत, त्यांच्याही या ठिकाणी त्यांच्या इथं चोरी झालेली आपल्याला समजते. आजी नाव काय? छगनबाई विष्णू घाडगे. बर. काय नेमकं चोरी तुमची त्याच दिवशी झालती का? आमच्यात नशीत आहे. होय. काय नेमकं कसं काय तिथं काय केलं? कटवटीने दार काढलं. बर. दार काढला असं 6 जण आत. हा. पोराच्या उशाला एक, माझ्या उशाला एक, 2-4 जण होती केली. आमच्या घरात सगळं इस काढलं. बर. परत मग काठी घेऊन उभं राहिलं, म्हणलं आता ही एका ठोक्याचं बी नाही करतो. हा हा. मग गपच झोपले मी, त्याला पांघरून घालून झोपवलं त्यांना, तोंडावर पांघरून टाकलं, मग ती हल्लाच नाही. सगळं वातावती केली, ती काय घ्यायचं ती घेतली, जाता की माझ्या गळ्यात निकल म्हणलं की मी काढलं आणि घेतलं. मग आम्हाला धक्काबुक्की केली, आम्ही हाताने काढून म्हणलं आता आपण दोघंच इथं कोणच नाही आणि या लेकराला एखादी काठी टाकली तेव्हा का ती मुलगा, मग काय करायचं म्हणून गपचूप बसलो. परत निघून येताना कड्या घातल्या आणि 1-2 दारात उभा राहिले आणखी मी यांचं करत. त्यांना वाटलं बोंबलती का काय, पुन्हा जर उठले तर आहे तीच खिडकी आणि तसंच बसलो. आम्हाला बाहेर ना कड्या घातल्या. म्हणजे तुम्ही ओरडून म्हणून सगळी व्यवस्था केली ते म्हणायचं. हा. मग आम्ही ओरडलोच नाही, आमचं ती काय तुटा काही थोडं ती ओरडलोच नाही, दोघंच आम्ही माहिले. किती केलं तुमचं काय सगळं? 1.25 तोळा सोनं होतं, 23,000 रुपये. हा. त्याच्या खिशातलं मग पुण्याहून आले म्हणले त्यात कपडे कुठे म्हणलं आहे तिथं घ्या, त्याच्या कपड्यात काय असते ते 4-2,000 ती घ्यायला. बर. बाबा काय तुमच्या इथलं काय काय गेलं? काय सोनं गेलं 70,000 रुपये मकामुळं, ह्याच्यामुळे आणले पोरगा देऊन गेलं. बर. मकामुळं पुन्हा पिरणी चालू 70,000 गेले. 1.25 तोळ्याच्या 2 अंगठ्या
हा. आणि हिचे काही दागिने बर. गळ्यातलं मंगळसूत्र बाकीचं समजत नाही. काही ते कपट तडतड चोरलेले बर बर बर. घंटे साडे राणेहार होता एक, गलटण होता. काय होतं? राणेहार म्हणजे राणीहार होता. हा. 2 तोळ्याचा 22 ग्रामचा होता. बर. ती पण न्याला आणि 1.5 तोळ्याचं मंगळसूत्र. ही खालती ही पोत होती तोळ्याची, बर. ती घेऊन गेली. जुगं होतं ती घेऊन गेली. इकडलं कानातलं निघलं, इकडलं निघलं नाही, तोडून नेलं त्याला. बर. कान तोडून घेऊन गेले. म्हणजे वडलं का जोरात त्यांनी? हा, वो इसका दिला असंच कान तुटला. हा. इसका घेऊन गेली. मग ही गळ्यातली पोत होती, मंगळसूत्री 2 होती. मोठं मणी असं तोळायचं होतं, ती पण घेऊन गेली. डबल मनीची पोत होती ना गळ्यात. ती 2-4 मणी रात्री त्या लेडीज पोलीसला सापडलं 4 मणी. बर. त्यातलं फुटलेलं ती धरता आलं नसेल. बरोबर. हा. घेऊन गेली. तर या ठिकाणी आपल्याला 2 ठिकाणी चोरी झाले. या ठिकाणी ह्या 2 वृद्धांना, आजीला आणि आजोबाला बेदम मारहाण करण्यात आली आणि अमानुषपणे त्यांच्या कानातील जे आहे ते निघत नाही म्हटल्यावर ते हिसकावून जोरात ओढलं गेलं. त्यामुळं त्यांचा अक्षरशः कान तुटलेला आहे. तर या ठिकाणी या आजींनी सुद्धा त्यांच्या घरी पहिल्यांदा चोरी झाली त्यावेळेस त्यांना सुद्धा नाईलाजास्तव ह्या सर्व गोष्टी त्यांच्या घरामधल्या द्याव्या लागल्या. म्हणजे लाखो रुपयांचा दरोडा ह्या साडे गावातील वस्तीवर पडलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी हे सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित आहे. काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया आहे, काय भावना आहे, नेमकं काय ते काय या सर्व बाबतीत काय म्हणतात ते आपण त्यांच्याकडे जाणून घेण्याचा एक अल्पसा प्रयत्न करूया की नेमकं काय आता ते त्यांचं काय पुढील पाऊल असणार आहे. काय तुमचं नाव? काय नेमकं काय तुमच्या गावातच एवढं काय नेमकं चोऱ्या काय गावातले पैसा बिसा काय? काय त्याचं कारण तर काय अद्याप समजायला काय समजलं नाही बरं कोणालाच. माझ्या हिशोबाने आजपर्यंत 40-45 चोऱ्या झाल्या गावामध्ये. बरं. कुठल्याच चोरीचं म्हणजे आजपर्यंत डिपार्टमेंटनी छडा लावलेला नाही. त्याच्यामुळं चोरांना पण जरा बळ भेटलेलं या गोष्टीचं. त्यांना माहिती आहे की आपलं कुणीच काय करू शकत नाही. बरं. त्याच्यामुळं पण जास्त प्रमाण वाढले चोऱ्यांचं आता सध्या. मला वाटतं जर समजा पोलीस प्रशासनाने जर या 15 दिवसात जर या चोरीचा छडा नाही लावला तर आम्ही ग्रामसभा घेऊन तातडीचं काहीतरी निर्णय घेणार आहे सगळ्या गावाच्या वतीनं. एक पोलीस चौकीची पण मागणी करणार आहे आम्ही साडीसाठी. पहिली मंजूर आहे पोलीस चौकी पण दिलेलं नाही. काही कारण त्याचं आम्हाला माहीत नाही अद्याप कशामुळे दिलेलं नाही ते. म्हणजे पोलिसांना ते चॅलेंज केले म्हणा की चॅलेंज करत आहे ते चॅलेंजेस आहे. कारण याच्या अगोदर 40-45 चोऱ्यांचं त्यांना काहीच करता आलं नाही. आता सध्या आमच्या पूर्ण गावाची सगळी एकी झालेली आहे. या चोरीचं काय ते निदान लागल्याशिवाय याच्या अगोदरच्या चोऱ्यांचं पण आम्ही काही पाठीमागचं रेकॉर्ड बघणार आहे सगळं. कशामुळे झालं, कुणी केलं, काच होत आहे, असं सपोर्ट कोणाचा आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं छडा लावल्याशिवाय आम्ही पण गप्प बसणार नाही. आणि जर समजा नाही छडा लागला तर आम्ही पूर्ण गाव सगळं करमाळ्याला घेऊन जाऊन तिथं उपोषणाला बसणार. म्हणजे आता कुठंतरी गावकऱ्यांनी ही सर्वच गोष्टी बाबी मनावर घेतलेल्या आहेत आणि ते सुद्धा आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. काय नाव? अण्णा महादेवाडेकर. सरपंच आहेत काय? सरपंच. काय सरपंच साहेब, काय गावात काय लयच विकास झालेला आहे काय? सगळ्या गावकऱ्यांकडे पैसाच पहिले 23 चोऱ्या झाल्या त्यावेळेस ग्रामसभा तातडीची घेऊन आम्ही पोलिसांना बी पत्र व्यवहार केला तरी पण त्यांनी काहीच ह्याच्यावर दखल घेतली नाही. परत ह्याला पण दिलता गृहमंत्री, ह्याला राज्यमंत्री, गृहमंत्री सगळ्याला पत्र व्यवहार केला तरी पण त्याची पण आम्हाला दखल भेटली नाही. आता काय नेमकं एवढं चोऱ्यांचं प्रमाण वाढतं मग पोलीस प्रशासन काय म्हणजे काय कुठला छडा का लावत नाही? पोलीस प्रशासनाला आम्ही जागेवर चोर पकडून द्यायला गेलो तरी ती चोर दावला तरी त्याचा शोध लावला नाही. बर. रायगावला आम्ही स्वतः गेलतो 10-15 जण आम्ही गेलतो
त्यांनी तरी पण त्याला चोर ह्याच कपड्याचा तीच कपडे घालून आलेला तरी सुद्धा त्यांनी त्याला चोर दावला. आम्ही चोराच्या मागे पळालो तरी सुद्धा ती चोराचा त्यांनी शोध घेतला ना. कधीच ही घटना? ही घटना 2-3-3.5 महिने झाले. बर बर बर. आता काय गावामध्ये आता काय इथं 50 होण्याच्याच मार्गावर चोऱ्यांच्या आता 50 होण्याच्या मार्गावर सगळं आलं. माझ्याकडे सगळं लिखी पुरावा बॅग कुणाची किती वाजता चोरी झाली काय झाली साधारणतः किती गावामध्ये किती रुपयांचं झाले असं काय आता सगळं लिहून आणलेलं मी. तरी आता काय म्हणजे 60-70 लाखापर्यंत गेलं का सगळं? हो 60-70 जास्त म्हणलं तरी गेलं. होय. मोठ्या प्रमाणात चोर आणि साडेगावालाच मोठ्या प्रमाणात टार्गेट केलेलं आहे चोरांनी. बरं ते पुढे साडेगावाला टार्गेट जरी केलेलं असलं तरी ही काय असं लपून छपून नाही, उघडपणे एकाच ठिकाणी एकाच गाव म्हणजे एकाच गावात आणि सातत्यानं चोऱ्या ही इथंच घडते. इथं आपल्या सोबत दुसरे ग्रहस्थ आहे. काका नमस्कार, काय नाव? काय नेमकं काय गावात चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय काय? तुमच्या काय भूमिका आहे त्या का नाही? त्या आमच्या भूमिका म्हणजे असं झाली परिस्थिती आहे की जनरली सगळीकडे 70-80% लोक वाड्या वस्तीवर राहतात सगळे. बरोबर. आणि नोकरीच्या निमित्तानं धंद्याच्या निमित्तानं गावाच्या बाहेर सगळे मुलं बाहेर आहेत सगळे. बरोबर. आणि अगदी 1-2 65-70च्या दरम्यानची सर्व मंडळी वाड्या वस्तीवर शेतीमुळं किंवा घर सांभाळण्यासाठी त्यांना राहावं लागतं. बरोबर. आता मी पण वाड्या वस्तीवरच राहतो. आम्ही पण दोघंच राहतो या ठिकाणी, जवळपास कुठली वस्ती नाही. आणि हे प्रकार असे सतत घडत आले. ते आतापर्यंत लोकांनी काही केसेस नोंदलेत, काय नोंद झाली नाही. आता या केसच्या बाबतीमध्ये व्यवस्थितपणे गुन्ह्याची नोंद झालेली आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि तातडीनं पुढचा तपास चालू आहे. आम्हाला असा विश्वास वाटतो की याचं गांभीर्य लक्षात घेऊन शासनाकडून पोलीस खात्याकडून या गुन्ह्याचा तातडीने तपास लागावा आणि आरोपीला ताब्यात घ्यावं. आता 40-42 चोऱ्या झाल्या त्या 45 चोऱ्या झाल्या त्या तुम्ही म्हणता आता विश्वास आहे या केसमध्ये मागच्या 2 ते खरे म्हणजे सरपंचांनी वगैरे माहिती दिली. आणि दुसरी गोष्ट अशी सर की गावामध्ये आमच्या पूर्वी शस्त्र परवाने होते. बरोबर. आता मी बी शस्त्र परवानाधारक आहे. बरोबर. माझ्याकडे लायसन होतं माडा 1140 माझा लायसन्स नंबर आहे मला. बरं. पण माझं वय झाल्यामुळे मला ते रिन्यू करून दिलं नाही. बरं. आता ते जोपर्यंत माझ्यापाशी होतं तोपर्यंत थोडं आम्हाला भीती वाटत नव्हती. आज आमची सगळ्यांची अशी परिस्थिती माझ्या सगळ्यांची आता परत भीतीचं वातावरण आहेच ना. आता आम्ही रात्री झोपलोच नाही रातभर. दोघंच आहे आम्ही, कुठे जवळपास वस्ती पण नाही आमच्या. म्हणजे ते बिबट्या जसा आल्यावर जागत होते तसं आता चोर येते म्हणून जागावं लागायला. सुदैवाने म्हणजे एकमेकांच्या संपर्कात सगळे आहेत. रात्र एकमेकाला फोन करतात, त्याच्यामुळे सगळी जागी होऊन थोडं सतर्क होतात. पण गंमत काय विषय की थोडं विसरी पडला की पुन्हा प्रोग्राम हे पुन्हा चालू होतो. तर याच्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. आणि प्रशासनाने हे वाड्या वस्तीवर गावातला फक्त प्रश्न नाही हा. म्हणजे जवळपास 80% लोक मळ्यामध्ये राहतात. सगळ्यांचा जीविताचा प्रश्न आहे, मालमत्तेचा प्रश्न आहे. आणि दुर्दैव असं की आज नाही म्हटलं तरी गरीबातली गरीब बाई जरी म्हटलं तर तिच्या अंगावर एक अर्धा तुळस होऊन असतं. बरोबर. सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. बरोबर. आणि त्याच्यामुळं सगळ्याच महिलांचं जीव धोक्यात आलेला आहे. महिला एकटे फिरायला भेटत राहणं त्यासुद्धा भेटत नाही अशी परिस्थिती आहे. बिबट्यासारखं चालू वातावरण अगदी सेम तसं चालतं. याची शासनाने दखल घेऊन त्याच्यावर तातडीने काही उपाययोजना गरजेचं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी ज्या वृद्ध आजी आजोबांना मारहाण करण्यात आली त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आहे. साहेब नमस्कार, आपलं नाव काय? नमस्कार, मी युवराज गोमे. माझे आई वडील दोघे तिथे राहतात. आम्ही दोघे भाऊ मुंबईला असतोय. हा प्रकार घडल्यानंतर फोन आल्यानंतर आम्ही त्वरित आलो. तर हॉस्पिटलमध्ये असताना सगळ्या ग्रामस्थ पण आमचे सगळे जमलेले होते. सगळ्यांनी सहकार्य केलं आणि वरिष्ठ अधिकारी पण घटनास्थळी फोन आल्यानंतर त्वरित आले. तर आमच्या गावामध्ये जवळजवळ आतापर्यंत 40 जसं सर्वांनी सांगितलं 43 चोऱ्या झालेल्या आहेत. वेगवेगळी तक्रारी दिल्या पण त्या छोट्या मोठ्या तक्रारी त्यांनी काही एवढा पाठपुरावा करायला पाहिजे होता. तो पाठपुरावा न केल्यामुळे वारंवार प्रकार घडत आहे. तर ज्यावेळेस आता DYSP मॅडम अंजना कृष्णराव मॅडम आल्यापासून आणि मानेसाहेब PI झाल्यापासून थोडा प्रकार थांबलेला होता.
पण नंतर ती गस्त पोलिसांची जी गस्त वगैरे होती ती पण पावसामुळे असेल किंवा कशामुळे असेल ती थांबल्यानंतर कालचा हा प्रकार घडला. तर काल आम्ही जी दरोड्याची केस दिली तर ती त्वरित घेतली, प्रशासनाने घेतली, पोलीस डिपार्टमेंटने घेतली, कृष्णा मॅडमला पण आम्ही फोन केलेला होता. तर त्यांनी त्वरित जी घटना घेतली म्हणजे कठोर कारवाई करायची हेतूने त्यांनी घेतलेली. आणि कालच्या दिवशी म्हणजे ॲडिशनल SP प्रीतम यावलकर सर, DYSP अंजना कृष्णा, PI रणजित माने साहेब, हे सर्व डिपार्टमेंटचे लोक कालपासून नंतर LCBचे जगताप साहेब वगैरे म्हणजे पाठपुरावा त्यांनी काल फार जबरदस्तीने पाठपुरावा त्यांनी केला आणि चौकशी पण चांगल्या पद्धतीने केली त्यांनी. म्हणजे सुरुवात केली आहे. आम्हाला काल ग्रामस्थांना त्यांनी विश्वासात घेऊन हे पण सांगितलं की आम्ही चौकी देऊ आणि त्याबरोबर इथून पुढे अशा ज्या घटना होतात त्या घटना वारंवार होणार नाही यासाठी त्यांनी आम्हाला विश्वास दिला. पण त्या विश्वासाला त्यांनी पात्र व्हावं एवढीच गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. तर नक्कीच ज्या प्रकारे आता यांनी सांगितले की बाबा पोलीस प्रशासनाने जी यांना हमी दिलेली आहे की इथून पुढे असे प्रकार होणार नाहीत याचे आम्ही कुठेतरी प्रयत्न करू, तर ते त्या प्रयत्नसुद्धा आता चोर आणि चोरांची चोरी रोखण्यामध्ये कितपत यशस्वी होतात ते पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. सुरुवातीलाच म्हटलं की या ठिकाणी जे चोरी झाली आणि ह्या 2 वृद्ध आजी आजोबांना मारहाण झाली, त्यानंतर या ठिकाणी गावकरी सगळे एकवटलेले आहेत आणि काहीतरी आता ह्या सर्वच प्रकरणावर म्हणजे इथून ज्या ह्याच्या आधीच्या चोऱ्या आणि आत्ताची जी काय मारहाण झालेली आहे याच्यावर काहीतरी छडा लागलाच पाहिजे ही अशी एक भूमिका आहे. आणि आपल्यासोबत ज्यांनी बोलताना मग एक सांगितलं की आता आम्ही आंदोलन करणार आहोत. आजी नाव काय? उत्तबाई. बर, कुठले राहणार? इथलेच का? आम्ही भूमीत सगळेच एकच. होय. मग आता आम्ही आता वेगळ्या वस्तीवर जे शेतात राहिलो आम्ही, लेकरं बाळ कशी पाठवायची, आम्ही कसं राहायचं, दोघं राहिलोय आम्ही. मग आमचं काही नियोजन व्हायला पाहिजे का नको? रस सर आम्हाला झोपी नाही त्या, मग त्याचा इलाज काय करायचं? आता ज्याच्या इकडे चोरी झाली आता त्यांना बी झोप नाही आणि ज्याच्याकडे नाही झाली त्याला बी झोप नाही. मग यांचं झालं म्हणून आम्हाला झोप नाही. आता आमच्याकडे येतात काय की आमच्याकडे येतात काय की आणि दोघंच लेकरं शाळेत पाठवायचे कसे, समजा आमच्या अंगावर जर काय असलं त्याच्यामुळे आम्हाला झोप येतात का? आता आम्हाला काढून ठेवायचंच पद्धत आले ठोवा का राहावा तसं, त्याचा इलाज काय करायचा? मध्ये पोलिस फिरत होती ना गावामध्ये, मस्त फिरत होती, चोऱ्या नाही झाल्या, चोऱ्या झाल्या पण हे काय असंच. मग त्याचा इलाज कुठंतरी आता काहीतरी उपाय केला पाहिजे, करायच पाहिजे उपाय. त्याचा उपाय जर झाला तरच या म्हातारी जगते, नाहीतर हे असंच झालं तर गुरु कोंबडीन मरून जाईल का नाही? बरोबर. मग ह्याचा विचार काय करायचा? कोणीच विचार करे ना ह्याचा. मग हिच्या कधी व्हायचा ह्याचा माणसं मेल्यावर. आता काय गावानं सांगितलं की आता मोर्चा काढायचा आहे, मग काहीतरी त्याचा उपाय व्हावाच व्हायला पाहिजे, ह्याचा उपायच व्हायला पाहिजे तरच मजा आहे. नाही तर तुम्हाला सध्या आळतारी जरा येळभर मरणाचं काम करायची, संध्याकाळी खुरप उमडून पडायचं, तुझे होत्यात का माणसं? आता पडायचं कशाचं? ते पडायचं बी नाही, बसायचंच आहे. आता बसायचं रास्त सर, खाणं जातंय का, जेवण जातंय का, जागृतीनं कोणचं होणार आहे? बरोबर. मग आता काय करायचं? ह्याचा काहीतरी उपाय करावाच लागत तरच जेवण. आता सण सुद्धा आलाय, लेकरं बाळा इथं काय घालायचं नको त्यांना. बरोबर. नाता सोना परत काय ते आता दिवाळीसाठी वाढल्यावर सगळंच वाढणार. बरोबर. मग ह्याचा काहीतरी इलाज करावाच लागेल का? इथं दुसऱ्या ताई आहेत. ताई, काय नाव तुमचं? काय चोऱ्यांचं काय कसं काय? आता मला एक सांगा, महिलांचं आभूषण म्हटलं की काय थोडंफार सोनं दागिनं, आता ती ठेवायचीच भीती आहे. सोनं घालून फिरायचं नाही, काय नाही, जगायचं कसं? काय घालायचं नाही, परत इकडून कोण येते का, इकडून का हे चालता ओढून येते ती, कसं महिलांनी फिरायचं कसं? आज माझ्या सासू सासऱ्यांना एवढं मारलंय, हाणलंय, त्यांचं नशीब ते जगलेत म्हणून. बरोबर. बोलले नाही, काय नाही, काढून द्या, काय नाही, सरळ आले की त्यांना काठ्यांनी मारलं, ह्यांनी मारलं, रक्ताबंबूळ केले त्यांना, नशीब ते जगले ती.
मग एक बाई दोन लेडीज असो, एक बाई असो, गडी मारून त्यांनी कसं झोपायचं, कसं का रात्रभर जागायचं, दिवसभर कामं करायचे, कसं जगायचं, लयच अवघड परिस्थिती आहे. कसं करायचं हे, कसं हे, त्याच्यावर काहीतरी निर्णय झाला पाहिजे ना. खरं तर आता गावकऱ्यांनी सुद्धा मोर्चा आंदोलन काढण्याचा या ठिकाणी इशारा तर दिलेला आहे. हो, आता नेमकं प्रशासन या सर्व बाबतीत नेमकं आणखी किती गांभीर्यानं आता पावलं टाकते, कारण की 30-40 चोऱ्या किंवा 40-45 चोऱ्या होणं ही काय साधी गोष्ट नाही, आणि तेही एकाच गावातल्या वस्तींवर ह्या चोऱ्या होणं हे सातत्यानं होतं. तर या ठिकाणी दुसरं आहे, मला ह्यांनी संवाद साधला होता. काय त्याच दिवशी ज्या ठिकाणी इथं चोरी झाली ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी संजय कापरे यांच्या घरी पण चोरी करण्याचा प्रयत्न केला. बरं. त्यांचं पण 3-4 वेळा दार उघडण्याचा प्रयत्न केला. बरं. आरडाओरडा केल्यामुळे तिथून निघून गेले. तिथं तिसऱ्या चोरीचा प्रश्न फसला म्हणायचा. दुसऱ्या दिवशीचा दुसऱ्या दिवशी परत सलग दुसऱ्या दिवशी बरं, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या चोरीचा प्रयत्न ते फसला. असं एका दिवशी 4-4, 5-5 चोऱ्या केलेल्या आहेत. बरं. दिवसा पण काही प्रकार घडलेले आहेत. आता या ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी चोरीचा प्रयत्न होतो. म्हणजे एवढी हिंमत आणि एवढं बळ ह्यांना मिळतंय, नेमकं काय म्हणायचं काय. मग आपण काही वेळापूर्वी दत्ता जाधव जे पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. काय आता गावकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. सरपंचांनी तो सांगितलं, आम्ही पोलिसांना चोर दाखवले, त्यांनी पकडले नाही, किंवा म्हणजे तशा प्रकारे ते चोर दिसत होते, किंवा तसं काय करून ते पोलिसांनी कायच केलं नाही. असं लक्षात येते की बाबा पोलिसांची निष्क्रियता आहे, आणि बाबा त्यांनी चोरांनी चॅलेंजच दिले पोलिसांना, बघू तुम्ही आम्हाला कसं पकडता येते का. तर काल चोरी घडती, दरोडा पडतो एवढा मोठा, फार म्हणजे जीव जाण्याच्या परिस्थितीत लोक येते, आणि एवढं असताना देखील लगेच दुसऱ्या दिवशी चोर एवढं डेअरिंग करतोय, म्हणजे एक शेरमेची बाबा असल्यासारखे झालेले, आणि गाव पूर्ण भयभीत झालेलं आहे. वेळोवेळी पोलिसांना सरपंचांनी असतील, गावातल्या पुढाऱ्यांनी असतील, सगळ्यांनी निवेदनं दिलेत, ग्रामसभा घेतली, तिथं बोलवलंय, परंतु तरी पण चोर कसल्याच प्रकारची भीती निर्माण त्यांच्या लागली नाही, आणि चोर हाती लागत नाही. म्हणजे ह्याचं कारण काय येते, असं वस्तुस्थिती लोकांत सगळा संभ्रम निर्माण व्हायला लागला की बाबा ह्याचं नेमकं कारण काय. त्याच्यामुळे सर्वच गावकऱ्यांनी असं आता ठरवलंय की बाबा तातडीने एक बीडीओला लेटर द्यायचं, उद्याची उद्या एक ग्रामसभा घ्यायची, आणि तातडीची ग्रामसभा पत्र द्यायचं तहसीलला, आणि बीडीओला पत्र द्यायचं की उद्या बाबा आमच्या इथं तातडीची ग्रामसभा आहे, तुम्ही पण या, पोलीस स्टेशनला पण हे करणार, आणि ह्या ग्रामसभेत आम्हाला 15 दिवसात एकतर पोलीस चौकी द्या, किंवा 15 दिवसात याचा छाडा लावा. आता आपल्या इथं अंजना DYSP अंजना मॅडम आलते, अंजना कृष्ण मॅडम आलते, परत येवलकर साहेब, SP साहेब, ऍडिशनल SP साहेब येऊन गेले, LCBचे जगताप साहेब, हे सर्व येऊन गेले. त्यांच्या पुढे पण आम्ही हेच निवेदन दिले की बाबा हे काय चाललंय नेमकं. जर एवढं मोठं प्रशासन असन, 43 चोऱ्या घडतात, त्याच्यातल्या आता सरपंचांनी सांगितलं स्वतः की आम्ही चोर पण दाखवले, म्हणजे ह्याच्यात गांभीर्य काही घ्यायनात असं पोलिसांना लक्षात येत आहे. त्याच्यामुळे सर्वच गावकऱ्यांनी, वयोवृद्ध माणसं तर आता घरात नको राहायला म्हणायला, आमच्या गावातल्या कुटुंबातले प्रत्येक कुटुंबातला एक माणूस मुंबई पुणे जगण्यासाठी तिकडे गेलेले आहेत, कामासाठी गेलेले आहेत, आणि उदरनिर्वाहासाठी. आणि आता बघताय की या बंगल्यात पण फक्त आजी आणि आजोबाच आहे, ह्याचा फायदा घेतात, आणि तिकडं चोऱ्यांचं आम्हाला असं वाटायला लागलं काहीतरी संगनमत कुणाच तरी असल्याशिवाय एवढं धाडस करू शकत नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर ह्याचा तपास करावा अशी एक गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या रोषातून येते. अन्यथा आम्ही 15 दिवसात मोठं आंदोलन करून आम्ही चौकी समोरच राहायला जाणार आहे. आम्ही बाडे बिस्तर घेऊन, का तर आमचं रक्षणच होत नाही, त्याच्यामुळे आम्ही चौकीच्या तिथंच राहायला जाणार. अशा परिस्थितीत आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत. खरं तर आता तुम्ही जर सांगितलं की बाबा कुठंतरी गावातनं सुद्धा काय त्याला निधी बघत होत असेल का, कारण एवढं सलग चोऱ्या होणं किंवा काहीतरी शंका येते. थोडंसं आम्हाला त्याचाच संशय, सपोर्ट काहीतरी होऊ शकतो, गावातनं सपोर्ट असण्याची शक्यता आहे. आणि आता जर पोलिसांनी नाही का, पोलीस प्रशासनाने याची दखल नाहीच घेतली तर वेळ प्रसंगी आम्हाला आता ते सांगायचं म्हटलं तर थोडंसं वावगं पडणार आहे. परंतु आम्हाला ते कठोर, का तर आजच आमच्या आई वडिलांचा जर जीव जात असेल
तर मग आम्ही तरी राहून काय फायदा आहे? त्याच्यामुळं जर ह्यांनी काय निर्णय घेतला तर आम्ही आमच्या तयारीनुसार आम्हाला उतरावं लागणार आहे मैदानात. आता जसं तुम्ही सांगितलं की पोलिसांना चोर चॅलेंज देत आहे, जर पोलिसांना जर चोर जर चॅलेंज देत असतील तर मग या ठिकाणी आता का आपण पोलीस चौकीची किंवा इतर काय मागणी, आता इतर नागरिकांनी सुद्धा सांगितलं की पोलीस चौकी आम्हाला पाहिजे आणि माझ्या माहितीनुसार या ठिकाणी पोलीस चौकीची मागणी याच्या आधी केलेली होती. काय विषय काय? आम्ही पोलीस चौकीची मागणी केली. मला वाटतं इथं आमचे उपसभापती बाप्पू आहेत, बाप्पूच्या काळात का काही इथं मंजूर झालेली होती, परंतु काय यांनी जागे अभावी किंवा कशा अभावी तर त्याचं झालेली नव्हती. परंतु आता आम्ही गावकरी जिथं म्हणून तिथं आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देऊ. आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही काय सामूहिक जागा असं ना आमच्यातले कुणाचे जास्त एखाद्याची 4-5 गुंठे जागा असलं तर ती आम्ही प्रशासनाला देण्याची आमची तयारी, ग्रामपंचायतची तयारी किंवा आम्ही वर्गणी करून त्यांना जागा देऊ. पण पोलीस चौकी झाली पाहिजे. आता ज्या गावामध्ये चोऱ्या होत आहेत तर चोऱ्यांच्या अनुषंगाने काय आपल्या काय मागण्या काय असतात आंदोलनाची? आता त्याच्यात आमच्या अशा पण मागणी आहेत. आता सरांनी सांगितलं की माझा शस्त्राचा परवाना होता परंतु तो रद्द झालाय. तर असे कुणाकुणाचे शस्त्र परवाने असतील ते नूतनीकरण करून जर ज्यांच्या इथं आता मोठा दरोडा पडलाय त्यांना पण थोडेसे शस्त्राची परवानगी द्यावी, कुणाकुणाला लायसन द्यावे किंवा बाबा एखादे वाड्या वस्त्यावर राहणार कुटुंब आहे तर त्यांना पण हत्यार बाळगायची थोडीशी परवानगी देण्यात शासनाने ही केली पाहिजे. का तर त्यांना करायला लागले चोरांना बाबा यांच्याकडे काहीच नाही, ते हत्यारा घेऊन येतात, प्रतिकार करू शकत नाही. समजा एखादा तरुण जरी असला, 1-2 तरुण जरी असलं, हे येताना 10-15 जण येतात, त्याच्यामुळे तो काय करू शकत नाही. आणि ज्यावेळेस चोरांना कळन की बाबा ह्यांच्याकडे शस्त्र आहेत, शस्त्राचा परवाना आहेत, त्याच्यामुळे त्या भीतीने का होण्यात तरी चोरी येणार नाही. त्याच्यामुळं शासनाने ज्यांच्या इथं चोऱ्या झाल्यात, ज्यांनी कोण ऍप्लिकेशन करेन की बाबा मला माझ्या जीविताला आम्हाला धोका वाटतोय, आमची वस्ती बाजूला आहे तर आम्हाला शस्त्राचा परवानगी द्या, ह्याचा थोडासा शासनाने विचार करून त्यांना शस्त्रास्त्राचं परवानगी दिलं पाहिजे. आपण बघतोय की गावगुंडांना कुठल्या एखाद्या आजची परिस्थिती काय चालली महाराष्ट्रात त्यांना शस्त्रास्त्र परवाना आहे आणि असं ज्यांच्याकडे दरोडा आहेत पडत्यात ह्या लोकांना शस्त्राचा परवाना नाही. तर ज्यांनी कुणी मागणी केली असेल त्यांना व्यवस्थित त्यांना तात्काळ परवाने देण्यात यावे, त्यांची चौकशी करावी आणि त्या परिस्थितीवर त्यांना तात्काळ शस्त्र परवाने पण देण्यात यावे. तर या ठिकाणी आता आपण पाहिलं की ह्या आपण ग्रामस्थांच्या या महिलांच्या आणि ह्या वृद्ध जे आजी आजोबा आहेत त्यांच्यावर जो हल्ला झाला त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. खरं तर ही सर्व ग्रामस्थ आहेत हे चोरीच्या भीतीनं अक्षरशः भयभीत आहेत. कारण की एखादा चोर नकळत आणि अचानक येतोय आणि तोही लाटे काठी किंवा शस्त्रास्त्री घेऊन एखाद्याच्या घरामध्ये घुसतोय आणि जे वृद्ध बघत नाही किंवा युवक बघत नाही किंवा कोणत्या वयाचे आहेत हे न पाहता अमानुषपणे त्यांची लुबाडणूक केली जाते. खरं तर या ठिकाणी आपण आजीचं पाहतोय की त्यांच्या हातावर त्यांचं हाड या ठिकाणी फ्रॅक्चर झालेला आहे. त्याचप्रमाणे कानातील जे दागिना होता तो निघत नसल्यामुळे तो वळून काढला त्यावेळेस त्यांचा कानही त्या ठिकाणी तुटलेला आहे. ही सर्व भयावह आणि एकदम भीतीदायक परिस्थिती सध्या साडी या ठिकाणी उद्भवलेली आपल्याला दिसून येते. ह्या अशा परिस्थितीमध्ये चोरांनी जणू काही करमाळा पोलीस स्टेशनला चॅलेंज, ओपन चॅलेंज दिल्यासारखं ते सध्या दररोज चोरी करताना दिसून येत आहे. या ठिकाणी आपल्याला ज्या युवकांनी आपल्याला जी माहिती दिली, ग्रामस्थांनी माहिती दिली की 11 ऑक्टोबर वार शनिवार रोजी या ठिकाणी दोन ठिकाणी चोऱ्या झाल्या या वस्तीवर. त्याचप्रमाणे 12 ऑक्टोबर वार रविवार याच दिवशी दुसऱ्या ठिकाणी चोरी करण्यासाठी चोरीच्या उद्देशाने चोर गेले होते, दरवाजावर लाथा मारल्या पण तो दरवाजा काही उघडला गेला नाही, त्यामुळे त्या ठिकाणी चोरीचा डाव फसला. म्हणजे हे सर्व काही परिस्थिती आहे, ही हा काय कोणी बनाव केलेला नाही. परंतु यामागे नेमकी खरे सूत्रधार कोण आहे, पोलिसांचा तपास नेमका कुठल्या वेगाने आणि कशा प्रकारे हा चोरांपर्यंत पोहोचणार आहे आणि किती वेळात पोहोचणार आहे, या नागरिकांना त्यांच्या जीविताची हमी कशा प्रकारे शासन प्रशासन देणार आहे. कारण की अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, DYSP अंजना कृष्णा मॅडम या सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या. करमाळा पोलीस स्टेशनचे सक्षम अधिकारी या ठिकाणी आले होते. तरी सुद्धा आज या आबालवृद्धांच्या मनामध्ये चोरांची भीती आहे तशीच आहे. प्रशासन यांच्या मनातील भीती अद्यापपर्यंत तरी कमी करण्यात अयशस्वी ठरलेलं आहे. त्यामुळे
येत्या किती दिवसांमध्ये ह्या चोरींचा छडा किंवा ह्या चोरांचा बंदोबस्त करण्यात करमाळा पोलीस स्टेशन यशस्वी होतं हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसलेसह सिद्धार्थ वाघमारे, साडे, करमाळा।